वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद, चौकात आंदोलन. नीट पेपर फुटी प्रकरण आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठी हल्ला केला. या विरोधात वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात बंदची हाक पुकारली होती. धुळ्यातही वंचित पदाधिकाऱ्यांनी आग्रा रोड ठिय्या आंदोलन करून घटनेचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी तानाशाही नहीं चलेगी, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणदणाणून सोडला. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन करत वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. हा मोर्चा आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट परिसरात पोहोचला असता तेथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान आंदोलकांना हटविण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असल्याने आंदोलकांनी म्हटले. शिवाय तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केला, आता आमच्यावर हल्ला करा, आम्ही तयार आहोत, अशा शब्दात पोलिसांना आपला इरादा जाहीर केला. यावेळी आंदोलकांनी हातात राष्ट्रध्वज, निळे ध्वज तसेच संविधान घेतलेले होते. भर बाजारपेठेत झालेल्या या ठिय्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तर काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून उठवल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच चाळीसगाव रोड चौफुलीवर देखील या ठिकाणी आंदोलकांनी आंदोलन केले. ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी घोषणाबाजी केल्या. त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले. आजच्या आंदोलनात शंकर खरात, बापू बागुल, योगेश पगारे, जितू शिरसाट, साई खरात, आकाश बागुल, इक्बाल तेली, नितीन मजदे, राहुल वाघ, रोहित बागुल, प्रनिल महिरे, राज देसले, बॉबी नागमल, निलेश इंदवे, शुभम अहिरे आदी सर्व सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविषयी आम्ही निषेध करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की सांगितलंय ना 10-15 मिनिटं, 10-15 मिनिटं सांगितलंय ना, 10-15 मिनिटं आंदोलन जे आहे संविधानिक पद्धतीने आहे. त्यांनी त्यांच्या घरासाठी दिलेले नाही, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांच्यासाठी केलेला आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करतात, आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू. 15 मिनिटं आम्हाला बसू द्या. आणि हे जे आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे, तुमच्याच मुला बहिणींसाठी आहे, तुमच्याच घरातल्या व्यक्तींसाठी आहे. कारण की विद्यार्थी सर्वांच्या घरामध्ये आहे, सर्वांच्या घरामध्ये मुलं आहेत. म्हणून आम्हाला तुमची पोलीसशाही जी असेल, तुमचा जो कायदा सुव्यवस्था आहे आम्ही तो मानतो आणि त्याच पद्धतीने आंदोलन करतो आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जन आंदोलन चिघळलेलं होतं, त्यांच्या हक्कासाठी ते जन आंदोलनाला बसलेले होते. परंतु त्या ठिकाणी काही पोलीस म्हणता येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु पोलीसच्या वेशामध्ये काही RSSचे भडवे त्या ठिकाणी येऊन आमचे त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण केली. तेच नाही तर त्या ठिकाणी 16 वर्षाची जी काही मुलगी होती तिच्या पार्श्वभागेवर आणि तिच्या वरच्या ठिकाणी काही पोलिसांनी हात देखील लावले. तर या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून माननीय शंकर अण्णा खरात
जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडीचे, त्याच पद्धतीने आकाश भाऊ बागुल, योगेश भाऊ पगारे, रोहित बागुल, मी स्वतः दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष संस्थापक, त्याच पद्धतीने राहुल वाघ भीम आर्मीचे आणि संपूर्ण वंचितची धुळे जिल्ह्याची टीम या ठिकाणी आम्ही आज इक्बाल मलिक या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडी, आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज बंद करण्यात यावा. हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही, हा विद्यार्थ्यांसाठी. तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं, त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या ठिकाणी आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य. इन्कलाब जिंदाबाद जय 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 जय. राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. इन्कलाब, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. त्यांनी त्यांच्या घरासाठी दिलेले नाही, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी, विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांच्यासाठी केलेला आहे. म्हणून पोलीस प्रशासन, आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करतात, आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू. 15 मिनिटं आम्हाला बसू द्या. आणि हे जे आंदोलन आहे हे विद्यार्थ्यांसाठी आहे, तुमच्याच मुला बहिणींसाठी आहे, तुमच्याच घरातल्या व्यक्तींसाठी आहे. कारण की विद्यार्थी सर्वांच्या घरामध्ये आहे, सर्वांच्या घरामध्ये मुलं आहेत. म्हणून आम्हाला तुमची पोलीसशाही जी असेल, तुमचा जो कायदा सुव्यवस्था आहे, आम्ही तो मानतो आणि त्याच पद्धतीने आंदोलन करतो आहे. विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जन आंदोलन चिघळलेलं होतं त्यांच्या हक्कासाठी ते जन आंदोलनाला बसलेले होते. परंतु त्या ठिकाणी काही पोलीस म्हणता येईल का हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु पोलीसच्या वेशामध्ये काही RSSचे बडवे त्या ठिकाणी येऊन आमचे त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण केली. तेच नाही तर त्या ठिकाणी 16 वर्षाची जी काही मुलगी होती तिच्या पार्श्वभागेवर आणि तिच्या वरच्या ठिकाणी काही पोलिसांनी हात देखील लावले. तर या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक घेऊन त्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून माननीय शंकरांना खरात जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडीचे, त्याच पद्धतीने आकाश भाऊ बागुल, योगेश भाऊ पगारे, रोहित बागुल, मी स्वतः दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष संस्थापक, त्याच पद्धतीने राहुल वाघ भीम आर्मीचे आणि संपूर्ण वंचितची धुळे जिल्ह्याची टीम या ठिकाणी आम्ही आज इक्बाल मलिक या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडी, आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज
बंद पुकारण्यात यावा. हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही. हा विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं, त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि या ठिकाणी आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबू दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य.